विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आहेत। दानवे सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। चेंबूर भक्ती पार्कच्या दरम्यान ही मोनोरेल बंद पडली आहे। या सगळ्याबाबत आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती आली आहे, काय अधिकचे अपडेट आहेत आपल्याकडे? नाही नाही, अपडेट आहेत। मोनोरेल मध्येच थांबलेली आहे किती वेळाने। आता रेस्क्यू साठी काही लोक गेल्याची माहिती आहे, परंतु ओव्हरऑल ह्या 2-3 दिवसानं पूर्णपणे या महाराष्ट्रात प्रशासन आहे की नाही आहे, सरकार आहे की नाही आहे, अशा पद्धतीनं स्थिती दिसते। सगळ्या गोष्टी माहिती आहे सरकारला, हवामानाचा अंदाज आहे, लोक वाहून जात आहेत, मोनोरेल बंद पडलेली आहे, लोक ट्रॅकहून चाललेले आहे, ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मोनोरेल एसी बंद आहेत सगळ्या ठिकाणी, प्रवासी अडकलेले, त्यांच्या जीवाचं बरं वाईटल जबाबदार कोण आहे? आणि मग हे सरकार या सगळ्याच्यात प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले, म्हणजे सरकार कामात आहे का नाही अशा प्रकारची स्थिती दिसते ओव्हरऑल आताच्या घडीला। दानवे सर, यासोबतच यातले जे प्रवासी सध्या बाहेर येत आहेत, जे माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की मोनोरेल प्रशासन असेल त्यांची पूर्णपणे नियोजन शून्यता पाहायला मिळते। आपत्कालीन स्थितीमध्ये एखादा नंबर नाही किंवा काय नेमकं करायला हवं याबद्दलच्या सूचना देखील या मोनोरेलमध्ये लिहिण्यात आल्या नव्हत्या। नाही, हे तर सत्यच आहे ना। आता काही रेस्क्यू ऑपरेशन होत आहे, सगळ्या गोष्टी पोहोचतात, ठीक आहे, परंतु आज या प्रवाशांच्या जीवाशी खेळच आहे ना हा एक प्रकारे। कोणत्याच प्रकारे प्रशासकीय यंत्रणा ठीक आहे, एखाद्या दिवस काही होऊ शकतं असं समजू शकतो आपण, तांत्रिक पण एक तास 2-2 तास हे तर चुकीचंच आहे ना सगळ्या गोष्टी। म्हणून हे सरकारने सुरू तर मोठ्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी करतायत, परंतु प्रत्यक्षात त्याचा सांभाळण्याच्या नावाने मला असं वाटतं अतिशय ठणाणा म्हणता येईल अशा प्रकारची स्थिती आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की या संपूर्ण घटनेची नंतर चौकशी केली जाईल। सध्या सर्व प्रवाशांना सुटका करण्याला आम्ही प्राथमिकता देतोय। मात्र चेंबूर सारखा हा मध्यवर्ती भाग आहे, अशा मध्यवर्ती भागामध्ये देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरू करायला साधारणपणे 1.5 ते 2 तास लागले। मुद्दा तोच आहे, तांत्रिक अडचण येऊ शकते हे मी म्हटलोच ना, पण तांत्रिक अडचण झाल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं मुंबई सारख्या शहरामध्ये 1.5 तास 2-2 तास हा काय प्रकार आहे? दानवे सर, यामध्ये प्रवाशांना देखील काच तोडावी लागलेली आहे, त्यामुळे सतर्कता किंवा सजगता यामध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय अजूनही। अहो बरोबर आहे ना, आता काच तोडणं योग्य अयोग्य कोण सांगेल? आता काच तोडल्याने योग्य की अयोग्य कोण सांगेल? त्याच्यातून आणखी काही नवीन घटना घडल्या, काही झालं, कोण जबाबदार याला? त्यामुळे याच्या संदर्भात क्लिअर गायडन्स नाही, क्लिअर माहिती नाही, कुठे काय करावं याचं त्या रेल्वेमध्ये कुठे व्यवस्था नाही। समोर समोर काही रेल्वे आता मागून येणाऱ्या खोळंबल्या असतील, समोरून येणाऱ्या खोळंबल्या असतील, या सगळ्या गोष्टी झाल्याच ना। बरोबर सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत। सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। चेंबूर भक्ती पार्कच्या दरम्यान मोनोरेल ठप्प झालेली होती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। दानवेंची देखील तुम्ही प्रतिक्रिया ऐकली असेल, काय आपली पहिली प्रतिक्रिया या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल आणि एकंदरीतच या घटनेबद्दल? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मध्ये कायदा व आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असो, दळणवळणाची असो किंवा सरकार म्हणून जे कर्तव्य करायची असतात ती असो, ही सर्व दुर्दैवाने ठप्प असल्याचं आढळून आहे। 2 दिवसापूर्वी सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका विनोद पवार नावाच्या तरुण कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेतल्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर हे ताजं आहे। दुसरीकडे सुलेमान नावाचा एक तरुण हा जामनेर तालुक्यामध्ये हा मॉब लिंचिंगचा शिकार ठरतो।